नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रोडक्ट अँड प्राइस डिसिजन हा घटक सुरू केलेला आहे. यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये मीनिंग, कन्सेप्ट, डेफिनेशन हे घटक आपण पाहिले आहेत. आज आपण त्या पुढचा भाग म्हणजे द क्लासिफिकेशन ऑफ प्रोडक्ट या घटकाकडे जाणार आहोत. बघा, वस्तू किंवा P4 यामधील फिजिकल अस्तित्व असणारा एकमेव घटक आहे तो म्हणजे प्रोडक्ट, वस्तू. मग या प्रोडक्टचं अस्तित्व आपण कशावरून ठरतं हे पण पाहिलेलं आहे. तर याचं अस्तित्व 3 घटकावरून ठरत असतं. एक आहे सामाजिक मागणी, दुसरी ग्राहकांची मागणी आणि तिसरा उत्पादकाचा नवीन प्रोडक्टविषयीचा विचार. या 3 घटकातून नवीन वस्तूची निर्मिती होत असते. मग आपण आज वर्गीकरण पाहणार आहोत, क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर सरळ सोप्या 3 भाषेमध्ये याचं किंवा 3 वर्गीकरणामध्ये याचं रूपांतर करता येतं. त्यातला पहिला पाहू आपण. कन्झ्युमर प्रोडक्ट म्हणजे ग्राहकांच्या वस्तू. तर ग्राहकांच्या वस्तू कशा असतात हे आपल्याला शिकायचं आहे. ग्राहकांच्या वस्तू म्हणजे काय आपण ते पाहू अगोदर. दोज प्रोडक्ट दॅट आर परचेस बाय फायनल कस्टमर. अशा वस्तू ज्या अंतिम उपभोक्त्याकडून खरेदी केल्या जातात त्याला कस्टमर प्रोडक्ट किंवा ग्राहक वस्तू असं म्हटलं जातं. मग त्यामधला पहिला पॉईंट आहे कन्व्हिनियन्स प्रोडक्ट. कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा असणाऱ्या वस्तू. सुविधा असणाऱ्या वस्तू म्हणजे असं म्हणता येईल दोज कस्टमर प्रोडक्ट दॅट आर परचेस इमिडिएटली अँड फ्रिक्वेंटली while little effort. म्हणजे कमी एफर्टमध्ये वस्तू सहज उपलब्ध होणे आणि त्याचा उपभोग घेणे म्हणजेच ग्राहकाच्या वस्तू आहेत, कन्व्हिनियन्स प्रोडक्ट आहेत. मग उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लहान मुलांसाठी कॅन्डी, न्यूजपेपर, सोप, फास्ट फूड या वस्तू सहज गरजेनुसार उपलब्ध होत असतात. मग या वस्तूंना सुविधा असणाऱ्या वस्तू असं म्हणू शकतो. मग तुमच्या लक्षात आलं असेल की याला सुविधाजनक वस्तू का म्हटलेल्या आहेत, कारण ही सुविधा कुठंही आणि सहज कमी एफर्टमध्ये सहज उपलब्ध होत असते, म्हणून यांना कन्व्हिनियन्स प्रोडक्ट असं म्हटलं जातं. यानंतरचा दुसरा प्रोडक्ट आहे शॉपिंग प्रोडक्ट. शॉपिंग बघा, या वस्तू सहज उपलब्ध होत नाहीत, आपल्याला त्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊनच घ्यावं लागतं. मग यामध्ये असं म्हणता येईल दिस टाईप ऑफ प्रोडक्ट इज परचेस्ड लेस फ्रिक्वेंटली अँड केअरफुली. कंपॅरिझन इज मेड बाय द कन्झ्युमर on the price, quality, sustainability and style. मग ग्राहक काय करत असतो, ती वस्तू किंमत, क्वालिटी, त्याचा टिकाऊपणा आणि त्याची गुणवत्ता, स्टाईल या सर्व गोष्टींना पारखून तो काय करत असतो, वस्तू खरेदी करत असतो, शॉपिंग करत असतो. मग आता तुम्ही उदाहरण सांगा, ही गोष्ट कुठली असू शकते. बरोबर आहे, क्लॉथ, वेगवेगळे फर्निचर, मोबाईल या पद्धतीने तुम्हाला त्या शॉपिंग प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात. मग क्लॉथ सर्वच ठिकाणी उपलब्ध आहेत का हो, तर नाही. विशिष्ट दुकानामध्येच जावं लागतं, तिथं तुम्हाला जाऊन क्वालिटी, प्राईज वगैरे कंपॅरिझन करावं लागतं आणि मग तुम्ही काय करत असता, शॉपिंग करत असता. मग आता वस्तूचा क्रम लक्षात ठेवायचा. पहिला आपण कुठला पाहिला, कन्व्हिनियन्स, सुविधा असणाऱ्या.
दुसरा शॉपिंग पाहिला आपण. तिसरा पाहू आपण स्पेशालिटी प्रोडक्ट, विशेष गुण असणारे वस्तू. विशेष गुण कुठले आहेत? आता स्पेशली प्रोडक्ट आर दोज कस्टमर प्रोडक्ट दॅट हॅव ब्रँड आयडेंटिफिकेशन और युनिक कॅरेक्टरिस्टिक अँड इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ कस्टमर. तो ग्रुप ऑफ कस्टमर काय करत असतो? कॅरेक्टरिस्टिक, त्याची वैशिष्ट्ये, ब्रँड पाहत असतो आणि अशा वस्तू खरेदी करत असतो. मग तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला जर टू व्हीलर हा शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्यासमोर तुम्ही पहिली पसंत कराल होंडा. मग असं का होतं? तर आपण त्याला समजलं जातं ब्रँड. किंवा मोबाईल जर घ्यायचा असेल तर ॲपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, मोटोरोला अशा विविध ब्रँडचा आपण उच्चार करत असतो. मग हे वस्तू खरेदी करत असताना ग्राहक काय करत असतो? कुठलाही मोबाईल घ्यायचं म्हणून आपण कुठलाही घेतो का? नाही. तर त्याच्या डोक्यामध्ये अगोदर प्रीफिक्स असतं की आपल्याला कुठल्या दर्जेदार कंपनीचे मोबाईल घ्यायचे आहेत. म्हणूनच त्याला स्पेशालिटी प्रोडक्ट असं म्हटलं जातं. शिवाय वेगवेगळ्या महागडे जे डिझायनर क्लॉथ आपण ज्याला म्हणत असतो, तशा प्रकारचे क्लॉथ घालणारे जे विशिष्ट व्यक्ती असतात, ज्यांचं इन्कम दररोज लाखो करोडोवरती असतं, ते लोक विशिष्ट क्लॉथ असणारे, डिझायनर क्लॉथ असणारे, स्पेशल डिझाईन असणारे ते प्रोडक्ट वापरत असतात. मग आता तुमच्या लक्षात आलं याचं उदाहरण. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही लिहित असताना याचं उदाहरण लिहायला विसरायचं नाही. स्पेशल प्रोडक्टमध्ये मग कुठल्या दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी? एक आहे डिझायनर क्लॉथ आणि दुसरा स्पेसिफिक ब्रँड. यानंतर पुढचा घटक आहे अनसॉट प्रोडक्ट. अनसॉट म्हणजे काय आहे? विचार न केलेले की बघा, आपण कधीकधी जीवनामध्ये विचार न करता सुद्धा वस्तू खरेदी करतो. वस्तू किंवा सेवा विचार न करता खरेदी करतो. मग त्याला काय म्हणता येईल? दोज कस्टमर प्रोडक्ट दॅट आर आयदर नॉट नोन टू द कस्टमर or they are known about customer do not usually consider. म्हणजे आपण कन्सिडर केलेलं नसतं परचेससाठी, तरीसुद्धा आपण कधीकधी त्या गोष्टी खरेदी करत असतो, घेत असतो, ती सेवा घेत असतो. सांगा बरं तुम्ही एखादी उदाहरण याचं. बरोबर आहे, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, ब्लड डोनेशन. मग या वस्तू आपण घेवाणदेवाण कधी करतो, ज्याचा विचारही डोक्यामध्ये नसतो की आज आपल्याला ही गोष्ट करायची आहे. मग अशा प्रोडक्टनासुद्धा काय आहे, बाजारपेठेमध्ये मागणी असते, तेव्हा याला अनसॉट प्रोडक्ट असे सुद्धा म्हटलं जातं. यानंतर इंडस्ट्रियल प्रोडक्ट. पहिला घटक कुठला पाहिला आपण? कंझ्युमर प्रोडक्ट. आता दुसरा पाहत आहोत आपण इंडस्ट्रियल प्रोडक्ट. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट या शब्दावरूनच तुमच्या लक्षात बराचसा भाग आलेला असेल, तरीसुद्धा आपण याची उजळणी करू. दोज प्रोडक्ट दॅट आर परचेस्ड दॅट आर बाईंग फॉर फर्दर प्रोसेसिंग और फॉर यूज इन ऑपरेटिंग अ बिझनेस. काय होतं? व्यवसायासाठीच एखादी व्यवसाय वस्तू तयार करत असतो. मग तुम्हाला माहीत आहे, सुटे पार्ट जे असतात कोण तयार करतं? एखादी बिझनेस कंपनी. मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग मेन पार्टला कुठं अटॅच केलं जातं? दुसऱ्या कंपनीमध्ये. मग याचे प्रकार पाहू आपण. तुमच्यासमोर आहे पहिला मटेरियल अँड पार्ट्स. बघा आता, रॉ मटेरियल, नॅचरल प्रोडक्ट, मॅन्युफॅक्चर मटेरियल आर इन्क्लूड इन द कॅटेगरी ऑफ मटेरियल अँड पार्ट. रॉ मटेरियल
मग कपडा तयार करण्यासाठी लागणारा कापूस, तेल तयार करण्यासाठी लागणारे गळीत धान्य, सिमेंट तयार करण्यासाठी लागणारी चुनखडी, या सर्वांना रॉ मटेरियल आपण म्हणत असतो. नॅचरल प्रोडक्ट. मग आपल्याला पिझ्झा तयार करायचा आहे, त्यासाठी लागणारा तो आटा, त्यासाठी लागणारे ते व्हेजिटेबल्स, हे नॅचरल प्रोडक्ट आपल्याला अगोदर खरेदी करावे लागते. मग मॅन्युफॅक्चरल मटेरियल कुठलं आहे? आत्ताच सांगितल्याप्रमाणे मारुती सुझुकी कंपनी सगळेच पार्ट तयार करते का? हो, नाही. इवन त्याचे टायरसुद्धा वेगळ्या कंपनीचे असतात. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे पार्ट घेऊन ते असेंबल करत असते आणि एक प्रोडक्टला नाव देते मारुती सुझुकी. मग त्या सब पार्टला आपण काय म्हणतो? मॅन्युफॅक्चरर मटेरियल. मग हे तिन्ही घटक कशात येतात? तर मटेरियल अँड पार्ट्समध्ये येतात. मग आता तुमच्या लक्षात आलं आहे की मटेरियल आणि पार्ट्स हे इंडस्ट्रियल प्रोडक्टचा भाग आहे. यानंतर कॅपिटल आयटम. दोज इंडस्ट्रियल प्रोडक्ट दॅट असिस्ट द प्रोडक्शन अँड ऑपरेशन. बघा, उत्पादन करण्यासाठी किंवा कार्यसंचलन करण्यासाठी आपणास कुठल्या गोष्टीची गरज असते? पैसा. तुम्हाला माहीत आहे, ब्लड मानवी शरीरामध्ये काय करत असतं? संचलनाचं कार्य करत असतं. तसंच व्यापार व्यवसायामध्ये पैसा संचलनाचं ॲज अ ब्लड म्हणून काम करत असतं. मग त्याला काय घटक नाव देतो आपण? कॅपिटल आयटम. मग हे कॅपिटल कुठले आहेत? तर वेगवेगळे ऑफिस इक्विपमेंट, पोर्टेबल फॅक्टरी, ॲक्सेसरी, या सर्व घटकांना काय म्हणतो आपण? कॅपिटल असं म्हणत असतो. यानंतर नेक्स्ट, सप्लायज अँड सर्व्हिसेस. सप्लाय अँड सर्व्हिसेस यामध्ये रिपेअर, मेंटेनन्स, ऑपरेटिंग यासारख्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे एकदा वॉशिंग मशीन खरेदी केली आणि त्यामध्ये समजा लगेच काहीतरी प्रॉब्लेम येत असेल तर ती वस्तू फेकून द्यायची का? नाही. तर आपण त्याचं सर्व्हिस केल्यानंतर किंवा गेलेला पार्ट परत आपण जर दुरुस्त केला असेल तर काय होतं? ते मशीन उपयोगात येत असते. मग अशा सेवा देणाऱ्या वस्तूसुद्धा असतात. मग कुठल्या आहेत? पेंट आहे, लुब्रिकंट आहे, पेन्सिल आहे, पेपर आहे, कोल आहे. या सर्व वस्तू काय करत असतात? आपणास सर्व्हिस देत असतात. आणि आजचा शेवटचा तिसरा घटक आहे पर्सन, ऑर्गनायझेशन, आयडिया, प्लेसेस. याही घटकाला प्रोडक्ट म्हणून खूप मान्यता आहे. जेव्हा बाजारपेठेमध्ये आयडिया, कन्सेप्ट विकली जाते तेव्हा त्या कन्सेप्टला सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. उदाहरणार्थ, सॅनिटायझर, PPE किट, मास्क या गोष्टींचा वापर आपण खूप कमी प्रमाणात या महामारीच्या काळाच्या अगोदर करत होतो. मात्र महामारीच्या काळामध्ये त्याचा स्वच्छतेचा वापर, या स्वच्छतेच्या साधनांचा वापर कसा करावा, हे आयडिया, कन्सेप्ट जेव्हा बाजारपेठेत येते तेव्हा ही सुद्धा प्रोडक्ट म्हणून अस्तित्वात येत असते. तर या घटकाचा परत चांगल्या पद्धतीने विचार करा, अभ्यास करा. थँक्यू.